मनपा निवडणूक रणधुमाई आणि यात 20 प्रभागात 81 जागांकरता निवडणूक आहे। 327 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 595 मतदान केंद्रावर उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज ईव्हीएम मशीन आहेत ते मतदान केंद्रांवरती रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या आपण आहोत VT पाटील सभागृह आणि या ठिकाणी पाहतोय की जे निवडणूक कर्मचारी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आपले ईव्हीएम मशीन आणि जे लागणारे जे सगळं साहित्य आहे ते आता मतदान केंद्रांवरती या ठिकाणाहून जाताना पाहायला मिळते। पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी राहणार आहे आणि हे सगळे कर्मचारी आहेत ते आता सगळे युनिट आहेत ते चेक करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत आणि उद्या सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया आहे ती या ठिकाणी खरं तर पार पडताना आपल्याला दिसणार आहे। दुसरीकडे प्रशासनाने देखील जय्यत तयारी आहे ती केलेली आहे। जरी ईव्हीएम मशीन काही तांत्रिक कारणास्तव बंद पडले तर अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये या ठिकाणी दुसरं मशीन कसं पोहोचेल अशी व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली आहे। जवळपास 3000 पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त आहे तो कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोनही शहरांमध्ये खरं तर तैनात करण्यात आलेला आहे। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची पूर्णतः खबरदारी जी आहे ती पोलिसांनी घेतलेली आहे, जिल्हा प्रशासनाने घेतली आहे, त्यासोबतच या निवडणूक आयोगाने देखील घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच उद्याच्या मतदानाकडे सगळ्यांचंच लक्ष लागले। आता हे सगळे मतदान जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत ते आपापल्या केंद्रांवरती KMT बसच्या माध्यमातून रवाना झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।